नमस्कार. जय महाराष्ट्र. आपल्या शिरपूर तालुक्यातील तापी नदी पुलावर जो काही तापी नदीवर पूल बनवलेला आहे, त्या पुलावर आपण बघतो आहोत गेल्या 8 ते 10 वर्षांमध्ये तरुण तरुणी किंवा जे काही नागरिक असतात ज्यांना नैराश्य येतं आणि ते अचानक एक टोकाचं पाऊल उचलतात आणि त्यानंतर ते त्या तापी नदीच्या पुलावर जाऊन आत्महत्या करतात. गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक वर्षांपासून तालुक्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी, तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आणि सामान्य नागरिकांनी देखील अनेक वेळा पत्रकाच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, त्यांनी अनेक वेळा मागणी केली आहे की ह्या तापी नदीच्या पुलावर एक संरक्षण जाळी बसवण्यात यावी आणि ती जाळी जर बसवली गेली तर खूप मोठा फरक पडणार आहे. कारण की लोकांना इतकं सहज आणि सोपं झालंय. ते जे कठडं बनवलंय ते फक्त 3 ते 4 फुटाचं आहे आणि त्या कठड्यावरून उडी मारणं, छलांग मारणं हे अत्यंत सोपं असतं. म्हणून जे काही नैराश्यातून जे काही लोक हतबल होतात आणि मग ते एकदम टोकाचं पाऊल उचलतात आणि तापी नदीवर जाऊन आपला प्राण त्यागतात आणि आत्महत्या करतात. म्हणून आम्ही प्रशासनाला अनेक वेळा निवेदनं दिली आहेत, अनेक वेळा मागण्या केल्या आहेत आणि विशेषतः ही जे काही रोड कॉन्ट्रॅक्टर कंपनी आहे, NHAI देखील आम्ही कळवलं आहे आणि जी काही रोड कॉन्ट्रॅक्टर कंपनी आहे त्या कंपनीला देखील आम्ही अनेक वेळा सांगितलंय की आपण त्या ठिकाणी संरक्षक जाळी बसवणं अत्यंत गरजेचं आहे. पण अजून पावेतो त्या पुलावर संरक्षण जाळी बसवण्याचं काम पूर्ण झालेलं नाही. आम्ही आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याकडे देखील याबाबत पाठपुरावा करणारच आहोत आणि करत आहोत. जर ह्या कंपनीने तिथं या संपूर्ण तालुक्यातील नागरिकांच्या मागण्यांचा विचार जर केला नाही किंवा शिंदखेडा तालुक्यातील देखील अनेक लोक तिथं येऊन आत्महत्या करत असतात, तर आम्ही दोघी तालुक्यांच्या वतीनं आम्ही एक मोठं जनआंदोलन शिवसेनेच्या वतीनं तिथं टोल कंपनी समोर आम्ही उभारणार आहोत. पण या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या टोल कंपनीला आणि त्या कंत्राटदार कंपनीला विनंती माझं आव्हान आहे की आपण लवकरात लवकर ह्या तापी पुलावर संरक्षण जाळी बसवावी, जेणेकरून तिथील आत्महत्यांना आपल्याला अटकाव आणता येईल आणि बऱ्याच जणांचा जीव त्या माध्यमातून वाचेल असं मी. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग सावरदा तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील तापी पुलावर त्वरित कठडे, संरक्षक कठडे आणि जाळी बसवण्याची मागणी अनेक दिवसांपासून नागरिकांमधून होत असताना देखील प्रशासनाचं त्या ठिकाणी अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. परिणामी त्या ठिकाणी अनेक जे नैराश्यातून अनेक तरुण आणि तरुणीच्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या झालेल्या आहेत आणि तो पॉईंट जवळजवळ म्हणजे सुसाईड पॉईंट म्हणून कुप्रसिद्ध झालेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे आणि अनेक जे चारचाकी वाहनं चे सुद्धा तोल जाऊन त्या तापी नदीमध्ये तापी पात्रात बुडाल्याने अनेकांचे जीवित आणि मालमत्तेची मोठ्या प्रमाणामध्ये अनेक वेळा वारंवार हानी होत आहे. आणि आता सुद्धा जर पाहिलं तर जवळजवळ महिन्यामध्ये 4-5 आत्महत्या ह्या तरुण आणि तरुणींच्या होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्राण गमवावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाने संवेदनशीलतेने विचार करून राष्ट्रीय महामार्ग असल्याने सदरील जे राष्ट्रीय महामार्ग अथॉरिटी असेल त्यांनी किंवा संबंधित विभागाने त्वरित तापी पुलावर जाळी बसवणं आणि संरक्षण कठडे बसवणं हे अत्यंत महत्वाचं झालेलं आहे. आणि जाळी जर बसवली तर कमीत कमी लोकांचे प्राण वाचतील आणि ज्या काही दुर्दैवी अशा घटना, जीवितहानी होत आहे त्या टळतील. म्हणून प्रशासनाने या संवेदनशील विषयाकडे लोकांच्या मागणीनुसार त्वरित त्या ठिकाणी संरक्षण जाळी बसवावी अशी मागणी आम्ही या माध्यमातून करीत आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.